आज आपण इयत्ता 5वी मराठी बंडूची इजार या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, चर्चा करून उत्तरे लिहा। त्यातला अ, बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली। जर आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा। आपण बंडूची इजार लांब करण्यासाठी काय काय उपाय करता येतील, इलाज करता येतील ते मार्ग खाली सुचवले आहेत। उत्तर, पहिला मार्ग आहे, तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता। दुसरा, इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती। तिसरा, पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती। अशा प्रकारे आपण 3 मार्ग यावर सुचवले। पुढचा आ, इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर, इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले। ते तिने बंडूच्या आईला, बहिणीला व बंडूला सांगायला पाहिजे होते। बंडूच्या बायकोने जर इजारीचे पाय कापले तेव्हाच बंडूच्या आईला आणि बहिणीला सांगितले असते, तर त्यांनी नंतर इजारीचे पाय कापले नसते, म्हणजे खरी चूक इथे बंडूच्या बायकोची झाली। पुढचा ई, बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले, म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो। इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा। उत्तर, घरातल्या अनेक वस्तूंना आपण आपल्या अवयवांची नावे दिलेली आहेत। त्यातील काही अवयवांची नावे आपण पाहूया। 1. पोळपाटाचा पाय, 2. कपाचा कान, 3. कंगव्याचा दात, 4. बाटलीचे तोंड, 5. सुईचे नाक, 6. खुर्चीचा पाय, 7. कढईचे कान, 8. चपलेचा अंगठा, 9. तव्याची पाठ। अशा प्रकारे घरातील वस्तूंना आपण अवयवांची नावे दिलेली आहेत। प्रश्न दुसरा, खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा। या वाक्यांचा अर्थ लिहा। अ, चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती। उत्तर, तव्याची पाठ। तव्याची आपण पाठ म्हणतो, त्याचा अर्थ तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू। आ, कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। उत्तर, कान, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। कानचा अर्थ इथे काय आहे? कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी। ई, हा नारळ नासका निघणार, नारळाचा टिंबटिंब बघून धनव्वा म्हणाली। हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली। इथे नारळाचा डोळा, त्याचा अर्थ आहे नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण। ई, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते। उत्तर, नदीचे पोट फुगले होते। इथे पोटचा अर्थ आहे नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र। उ, कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना। उत्तर, तोंड उघडेना। इथे बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे झाकण। अर्थ, बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे झाकण। उ, चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंबटिंबपर्यंत आले। उत्तर, गंजाच्या गळ्यापर्यंत आले। इथे गंजाचा गळा या शब्दाचा अर्थ गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळील बाजू। ए, सुईच्या टिंबटिंब दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली। उत्तर, इथे सुईच्या नाकात
सुईच्या नाकात दोरा ऊन. इथे सुईचे नाकचा अर्थ आहे, सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. ए. आंब्याच्या कोईचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. उत्तर केस. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. इथे केसचा अर्थ आहे आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू. ओ. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. उत्तर हात. आपले शेकडो हात पसरून. इथे हातचा अर्थ आहे वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. उत्तर पाय. खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. इथे पाय या शब्दाचा अर्थ आहे खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. आज आपण बंडूची इजार या पाठाचा स्वाध्याय पाहिला. यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.